नमस्कार. अनुराग पाठक यांच्या 12th फेल या पुस्तकावर आधारित कहाणी ही आता बऱ्याच जणांना माहीत आहे. हो, एका मुलाची गोष्ट जो 12वीत नापास होतो आणि पुढे जाऊन थेट IPS अधिकारी बनतो. अगदी. पण आज आपण फक्त ही गोष्ट पुन्हा नाही सांगणार आहोत. आपण जरा या प्रवासाच्या आत डोकावून पाहूया. म्हणजे ही गोष्ट फक्त एका व्यक्तीच्या जिद्दीची नाहीये, तर ती आपल्याला अपयश, प्रामाणिकपणा आणि यशस्वी होण्यासाठी जी मानसिकता लागते त्याबद्दल काय शिकवते हे बघूया. अगदी बरोबर. आपण आज मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्याकडे असं म्हणूया की 3 वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ओके. पहिला म्हणजे अपयशाचं खरं स्वरूप काय असतं आणि त्याला सामोरं कसं जायचं. दुसरा, प्रामाणिकपणा, जो अनेकदा म्हणजे कमजोरी मानला जातो, तो तुमची सगळ्यात मोठी ताकद कशी बनू शकतो. आणि तिसरा, जो मला वाटतं सर्वात महत्त्वाचा आहे, की कोणत्याही मोठ्या लढाईत एकटं नाही लढता येत. तुमच्या आजूबाजूला माणसं आणि विचार यांची एक भक्कम परिसंस्था, एक इकोसिस्टम कशी उभी करायची. वा, म्हणजे आपण कथेच्या पलीकडे जाऊन त्यातील विचारांचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या क्षणापासून जिथे या सगळ्याची सुरुवात झाली. 12वीचा निकाल. हो, 12वीचा निकाल आणि एक मोठा अपयश. हो, पण इथेच एक गंमत आहे. ज्याला आपण अपयश म्हणतोय ते मनोजसाठी खरंच अपयश होतं का? कारण चंबळच्या ज्या गावात तो लहानाचा मोठा झाला तिथे 12वीच्या परीक्षेत कॉपी करणं ही एक सामान्य, जवळजवळ अधिकृत गोष्ट होती. म्हणजे शिक्षकच मदत करायचे. हो, शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असत. त्यामुळे तिथे पास होणं हे तुमच्या अभ्यासाचं नाही तर कॉपी करण्याच्या क्षमतेचं प्रतीक होतं. म्हणजे तिथली संपूर्ण व्यवस्थाच पोखरलेली होती आणि त्याच व्यवस्थेचा एक भाग म्हणून मनोज परीक्षेला जातो. बरोबर. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडतं. एक नवीन, तरुण आणि प्रामाणिक SDM राघवेंद्र सिंग परीक्षा केंद्रावर येतात. आणि ही सामूहिक कॉपी पूर्णपणे बंद पाडतात. परिणामी मनोज हिंदी सोडून सगळ्या विषयात नापास होतो. मला इथे एक प्रश्न पडतो की त्या एका घटनेने त्याच्या मनावर नेमका काय परिणाम झाला असेल, कारण तो हरल्यासारखं वाटून घेत नाही. नेमका हाच या कथेचा पाया आहे. तो स्वतःच्या नापास होण्याला वैयक्तिक पराभव मानतच नाही. अच्छा. त्याला हे स्पष्ट दिसतं की तो नाही तर ती भ्रष्ट व्यवस्था नापास झाली आहे. आणि जेव्हा तो त्या SDMला पाहतो ज्याच्यासमोर तिथला दबंग पोलीस इन्स्पेक्टरही हात जोडून उभा राहतो, तेव्हा त्याला पहिल्यांदा सत्तेचं खरं रूप दिसतं. ही सत्ता बंदुकीची किंवा पैशाची नाही तर प्रामाणिकपणातून आणि पदाच्या प्रतिष्ठेतून आलेली सत्ता आहे. म्हणजे त्याच्या मनात नापास झाल्याची लाज नाही तर त्या SDM सारखं बनण्याची एक जबरदस्त आकांक्षा निर्माण होते. अगदी. हे खूपच रंजक आहे. म्हणजे त्याच्यासाठी ती एक प्रकारची जाणीव होती, पण तरीही त्याची परिस्थिती इतकी बिकट होती की उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहिण्याऐवजी तो प्रश्नच उतरवून काढतो. हो, आणि परीक्षकाला विनंती करतो की आजी आजारी असल्यानं अभ्यास झाला नाही, मला पास करा. हे तर पूर्णपणे हताश झाल्याचं लक्षण आहे. हो, ही हताशा आहे, पण ती त्याच्या अज्ञानातून आलेली आहे. त्याला उत्तरं माहीत नाहीत कारण त्याला कधी शिकवलंच गेलं नाही की उत्तरं स्वतःच्या अभ्यासातून लिहायची असतात. आणि त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया तर ती तर आणखीनच अनपेक्षित. नापास झाला, ठीक आहे, पुढच्या वर्षी पास होशील. ही जी उदासीनता आहे ती फक्त कौटुंबिक नाहीये. खरंय. ती त्या संपूर्ण सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्थेची आहे, जिथे शिक्षणाचं महत्त्व फक्त पास होण्यापुरतं मर्यादित आहे. मनोजचं खरं बंड या पास नापासच्या मानसिकतेविरुद्ध होतं. म्हणजे त्याला फक्त परीक्षा पास करायची नव्हती. नाही, त्याला ती व्यवस्थाच बदलायची होती जिने त्याला सुरुवातीला नापास केलं. आणि याच बंडाची सुरुवात होते त्याच्या ग्वालियरला जाण्याने. पण ही प्रेरणा टिकवून ठेवणं सोपं नसतं, नाही का? अजिबात नाही. ग्वालियरमध्ये त्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो. लायब्ररीत 300 रुपयांची नोकरी, अनेक रात्री उपाशी झोपणं, हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे नसल्याने भांडी घासण्याचं काम मागणं. हा काळ तर कोणालाही तोडून टाकेल. पण इथेच त्याचा खरा कस लागतो. हॉटेलचा मालक त्याला फुकट जेव घालण्यास तयार असतो, पण मनोज तो स्वाभिमानाने म्हणतो की तो काम करूनच जेवेल. हा स्वाभिमान कुठून येतो? तो येतो त्या जाणीवेतून की मी चुकीचा नाही, व्यवस्था चुकीची आहे. हा संघर्ष त्याच्यासाठी शिक्षणाचाच एक भाग होता. तो त्याला आतून कणखर बनवत होता. म्हणजे तो फक्त पुस्तकं वाचत नव्हता तर तो आयुष्य वाचत होता. बरोबर. आणि याच काळात त्याला एक अशी दिशा मिळते जी त्याच्या संपूर्ण आयुष्याचा उद्देशच बदलून टाकते. तुम्ही विवेकानंद केंद्राच्या शिबिराबद्दल बोलत आहात का? हो.
त्याचा त्याच्या आयुष्यावर नेमकं काय परिणाम झाला? कारण तोपर्यंत त्याचं ध्येय फक्त एसडीएम बनणं इतकंच मर्यादित होतं. अगदी बरोबर. विवेकानंद केंद्रात त्याला पहिल्यांदा स्वच्या पलीकडे जाऊन राष्ट्राचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. दरिद्र नारायण की सेवा ही संकल्पना त्याच्या मनात घर करते. अच्छा. त्याला हे उमगतं की एसडीएम बनणं हे केवळ एक पद मिळवणं नाही, तर ती देशसेवा करण्याची एक संधी आहे. त्याचा उद्देश वैयक्तिक महत्वाकांक्षेपलीकडे जाऊन एका मोठ्या ध्येयाशी जोडला जातो. आणि जेव्हा ध्येय मोठं असतं तेव्हा वाटेतले छोटे मोठे संघर्ष ते त्रासदायक वाटत नाहीत. ग्वालियरच्या संघर्षाने त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवलं, पण विवेकानंद केंद्राने त्याच्या संघर्षाला एक अर्थ दिला, एक उद्देश दिला. आणि याच उद्देशाने त्याला दिल्लीला मुखर्जीनगरला खेचून आणलं. पण इथे तर स्पर्धा आणखी भयानक होती. हो, देशभरातून आलेले लाखो हुशार विद्यार्थी. अशा वातावरणात जिथे प्रत्येकजण फक्त स्वतःच्या यशाचा विचार करतो, तिथे प्रामाणिकपणासारखी मूल्ये टिकवून ठेवणं किती कठीण गेलं असेल. हाच तर या कथेचा दुसरा महत्वाचा भाग आहे, प्रामाणिकपणाची ताकद. मनोजने सुरुवातीला जो प्रामाणिकपणा एसडीएम राघवेंद्र सिंग यांच्यात पाहिला होता, तोच त्याने स्वतःच्या आयुष्याचा पाया बनवला. दिल्लीत आल्यावरही त्याचा संघर्ष काही कमी होत नाही. घरून पैसे येणं बंद झाल्यावर तो एका श्रीमंत घरात कुत्र्यांना फिरवण्याचं काम करतो. पण तो हे काम लपवत नाही किंवा त्याची लाज बाळगत नाही. तो ते स्वीकारतो. हो, तो ते स्वीकारतो. पण मला वाटतं त्याच्या प्रामाणिकपणाची खरी परीक्षा झाली ती त्याच्या अंतिम मुलाखतीत. बरोबर. तोपर्यंत तो 3 वेळा प्रयत्न करून अपयशी ठरला होता. हा त्याचा शेवटचा चान्स होता. आणि मुलाखत पॅनलमधील एक सदस्य डॉक्टर अग्रवाल त्याला थेट त्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात. ते विचारतात, मनोज, तुम्ही तर 12वीत नापास झाला होता नाही का? हो, आणि हा तो क्षण होता जिथे 99% उमेदवार बचावात्मक पवित्रा घेतील, काहीतरी कारणं देतील किंवा विषय टाळण्याचा प्रयत्न करतील. पण मनोज जे करतो ते अविश्वसनीय आहेच. काय करतो तो? तो शांतपणे, आत्मविश्वासाने आणि पूर्ण प्रामाणिकपणे उत्तर देतो, सर, मी नापास झालो कारण त्या वर्षी शाळेत कॉपी झाली नाही. बापरे, हे उत्तर ऐकून पॅनलला काय वाटलं असेल याची मी कल्पनाच करू शकते. हो, हे तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. पण या उत्तरामागे खूप मोठा विचार दडलेला आहे नाही का? निश्चितच. हे उत्तर फक्त एक कबुली जबाब नाही, ती एक घोषणा आहे. घोषणा? कशी? तो अप्रत्यक्षपणे सांगत होता की मी त्या व्यवस्थेचा भाग नाही जिथे कॉपी करून पास होता येतं. मी त्या दिवशी हरलो नाही, तर माझा प्रामाणिकपणा जिंकला. वाह, म्हणजे त्याने त्याच्या सर्वात मोठ्या कमजोरीला त्याच्या सर्वात मोठ्या ताकदीत रूपांतरित केलं. अगदी. त्याने पॅनलला हे दाखवून दिलं की जो माणूस स्वतःच्या भूतकाळातील चुका इतक्या प्रामाणिकपणे स्वीकारू शकतो, तो प्रशासनात गेल्यावर किती पारदर्शक आणि प्रामाणिक असेल. आणि मग तो पाण्याचा ग्लास, तो प्रसंग तर अप्रतिम आहे. जेव्हा त्याला त्याच्या कच्च्या इंग्रजीवरून टोकलं जातं तेव्हा तो म्हणतो, सर, पाणी महत्वाचं आहे, ते कोणत्या ग्लासात आहे हे नाही. ज्ञान महत्वाचं आहे, भाषा नाही. बरोबर. हा विचार तिथल्या तिथे सुचणं हे त्याच्या हजरजबाबीपणाचं नाही, तर त्याच्या आत मुरलेल्या मूल्यांचं प्रतीक आहे. कारण त्याने आयुष्यात हेच तर अनुभवलं होतं. हो, त्याने ज्ञान मिळवण्यासाठी भाषेचा अडथळा कधीच मानला नाही. तो स्वतःच सांगतो की पहिल्या प्रयत्नात त्याला टुरिझमवर निबंध लिहायचा होता आणि तो टेररिझमवर लिहून आला होता. अरे देवा. हो, कारण त्याला शब्दांचा अर्थच कळला नव्हता. पण त्याने हार मानली नाही. त्याने इंग्रजीचा पेपर पास करून दाखवला. तो पॅनलला हेच सांगत होता की माझ्यात कमतरता आहे, पण माझ्यात शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची प्रवृत्तीही आहे. आणि प्रशासनात याच वृत्तीची सर्वात जास्त गरज असते. म्हणजे त्याने हे सिद्ध केलं की योग्यता ही मार्कांवर किंवा पदवीवर अवलंबून नसते. ती तुमच्या संघर्षातून, तुमच्या प्रामाणिकपणातून आणि सतत शिकण्याच्या वृत्तीतून तयार होते. बरोबर. पण हा प्रवास, हा त्याने एकट्याने नक्कीच केला नाही. इथेच कथेचा तिसरा आणि महत्वाचा भाग येतो, त्याच्या आयुष्यातील माणसं. हो, यशाची परिसंस्था. कोणताही संघर्ष एकट्याने जिंकता येत नाही. मनोजच्या आयुष्यात अनेक माणसं आली, पण श्रद्धाची जागा ती खूप खास आहे. ती त्याच्या आयुष्यात केवळ प्रेयसी म्हणून येत नाही, तर एक मार्गदर्शक, एक मित्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक पार्टनर म्हणून येते. मला वाटतं श्रद्धाच्या भूमिकेबद्दल अनेकदा खूप वरवर बोललं जातं, पण तिचं योगदान किती खोलवर होतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. अगदी. जेव्हा मनोज प्रत्येक प्रयत्नात अपयशी होत होता, तेव्हा तिने त्याला कसं सांभाळलं असेल याचा विचार करा. रिस्टार्ट.
हा शब्द श्रद्धाने मनोजला दिला नाही का? हो, जेव्हा तो पूर्णपणे खचून गेला होता तेव्हा तिने त्याला सांगितलं, आपण पुन्हा सुरुवात करू, रिस्टार्ट करू. हा फक्त एक शब्द नाही, ती एक मानसिकता आहे. आणि तिचा पाठिंबा आंधळा नव्हता. नाही, ती त्याला फक्त भावनिक आधार देत नव्हती. ती स्वतः डेप्युटी कलेक्टरच्या पदावर होती, त्यामुळे तिला अभ्यासाचं महत्त्व आणि पद्धत माहीत होती. म्हणजे ती त्याला अभ्यासातही मदत करायची. हो, ती त्याच्या चुका दाखवून द्यायची आणि प्रसंगी कठोरपणे त्याला वास्तवाची जाणीवही करून द्यायची. मला एक प्रसंग आठवतो जिथे मनोज तिला प्रपोज करतो, पण तो म्हणतो की जर तो यशस्वी झाला नाही तर तो तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. हो, त्यामागे त्याची असुरक्षितता दिसते, पण श्रद्धाचं उत्तर बघा. काय म्हणते ती? ती म्हणते, मी तुझ्यासोबत तुझ्या यशासाठी नाही तर तुझ्या संघर्षासाठी आहे. वाव. हे वाक्य त्यांच्या नात्याचा आणि तिच्या समर्थनाचा गाभा आहे. तिने त्याच्या ध्येयावर विश्वास ठेवला, पण त्याहीपेक्षा जास्त तिने त्याच्या क्षमतेवर आणि त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. ती त्याच्या संघर्षाची केवळ साक्षीदार नव्हती, तर ती त्या संघर्षाची भागीदार होती. अगदी. अशा प्रकारचा निस्वार्थ आणि भक्कम पाठिंबा मिळणं हे यशाच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाचं ठरतं. खरंय, म्हणजे एकीकडे विवेकानंद केंद्राने दिलेला वैचारिक आधार, दुसरीकडे श्रद्धाने दिलेला भावनिक आणि बौद्धिक आधार. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी मनोजची स्वतःची प्रचंड इच्छाशक्ती. या सगळ्या घटकांनी मिळून त्याचं यश घडवलं. आणि म्हणूनच ही केवळ एका व्यक्तीच्या यशाची कहाणी राहत नाही, ती एक केस स्टडी बनते. ती आपल्याला सांगते की प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय लागतं. तुम्हाला एक स्पष्ट ध्येय लागतं जे तुमच्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडचं असेल. तुम्हाला प्रामाणिकपणासारखी मूल्य लागतात जे तुम्हाला कठीण काळातही योग्य मार्गावर ठेवतात. आणि तुम्हाला अशी माणसं लागतात जी तुमच्यावर तेव्हाही विश्वास ठेवतात जेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालेला असतो. बरोबर. अखेरीस तो दिवस येतो जेव्हा निकाल लागतो आणि मनोज कुमार शर्मा IPS अधिकारी बनतो. ज्या मुलाने 12वीत कॉपी न झाल्यामुळे नापास होण्याची वेळ आली होती, त्यानेच देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा पास करून दाखवली होती. हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. मनोजची ही कहाणी आपल्याला हेच शिकवते की आयुष्यात लेबल महत्त्वाचे नसतात. 12th फेल हे लेबल त्याला समाजाने लावलं होतं. पण त्याने स्वतःची ओळख त्या लेबलपुरती मर्यादित ठेवली नाही. त्याने स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली, संघर्षातून, प्रामाणिकपणातून आणि चिकाटीतून. अपयश हे शेवट नसतं. तर ही होती यशाच्या प्रवासातील एक अनिवार्य पायरी असते. गरज असते ती फक्त प्रत्येक अपयशानंतर खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने रिस्टार्ट करण्याची. तर ही होती 12th फेल या कहाणीमागची काही खोलवरची सूत्र. मनोज कुमार शर्मा यांनी केवळ एक परीक्षाच पास केली नाही, तर त्यांनी व्यवस्थेच्या, परिस्थितीच्या आणि नशिबाच्या कल्पनांनाही हरून दाखवलं. मनोजच्या या प्रवासातून एक अंतिम विचार मनात येतो, जो ऐकणाऱ्या प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. मनोजच्या आयुष्यात कॉपी ही एक सोपी, भ्रष्ट वाट होती जी त्याने नाकारली. आपल्या प्रत्येकाच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात अशा अनेक कॉपी करण्याच्या म्हणजेच शॉर्टकट घेण्याच्या संधी येत असतात. हो, येत असतात. प्रश्न हा आहे की आपण आपल्या आयुष्यातील ती कॉपी ओळखतो का? आणि ओळखल्यावर ती नाकारण्याचं धैर्य आपल्यात आहे का? याचा विचार नक्की करायला हवा.